जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार सोहळा सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडला। शनिवारी हरिप्रिया मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इंद्रिस नायकवडी, जतचे माजी आमदार विक्रम सावंत, माजी महापौर प्राचार्य नितीन सावगावे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, समाज प्रबोधनकार व व्याख्यात्या स्वाती कोकरे तसेच अध्यक्ष अशोक गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती। फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक शिक्षिका, आदर्श पत्रकार, आदर्श डॉक्टर, आदर्श समाजसेवक, आदर्श संपादक, आदर्श सरपंच, आदर्श ट्यूशन टीचर, आदर्श साहित्यकार, आदर्श लेखक आणि आदर्श कवी अशा अनेक विभागातील नामांकित व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये सांगलीचे श्री सागर मधुकर निमंगरे यांना आदर्श संपादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। त्यांनी त्यांच्या सागर हिट्स व जनहित टीव्ही न्यूज या माध्यमातून समाजातील महत्त्वाचे मुद्दे मांडून उल्लेखनीय कार्य केले असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले। पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले। अध्यक्ष अशोक गोरड यांनी या प्रसंगी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजकार्यातील योगदान अधोरेखित केले। तसेच पुढेही गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला एडी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानूर, पत्रकार बाबूराव बोरोळे, राहुल कांबळे, हरिराम फुगे आदी मान्यवर उपस्थित होते। विविध जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील बाहेरील अनेक सन्माननीय व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार विजेत्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्याबद्दल अध्यक्ष अशोक गोरड आणि एडी फाउंडेशनचे आभार मानले। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।